भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये किमान 100 दहशतवादी आणि पाकिस्तानचे 30 ते 40 सैनिक मारले गेल्याची माहिती लष्करी संचालनालयाचे महानिर्देशक म्हणजेच डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर रविवारी तिन्ही सैन्य दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तान विरोधात राबवण्यात आलेल्या लष्करी मोहिमेची माहिती दिली। यावेळी भारतीय वायुदलाचे एअर मार्शल ए.के. भारती यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला। काही परदेशी वृत्तसंस्थांकडून पाकिस्तानने भारताचे राफेल विमान पाडले असा दावा केला जात आहे। यावर तुम्ही काय सांगाल असा प्रश्न एअर मार्शल ए.के. भारती यांना विचारण्यात आला। यावर स्पष्टीकरण देताना एअर मार्शल ए.के. भारती यांनी भारतीय वायुदलाने त्यांचे उद्दिष्ट साध्य केल्याचे म्हटले, पण भारताचे राफेल विमान पडले की नाही याविषयी त्यांनी थेटपणे बोलणं टाळलं आणि आपले सगळे पायलट सुखरूप माघारी परतले आहेत असं एअर मार्शल ए.के. भारती यांनी सांगितले। यावेळी एअर मार्शल ए.के. भारती यांनी भारतीय सैन्यानेही पाकिस्तानची लढाऊ विमाने पाडल्याची माहिती दिली। भारताने पाकिस्तानची फायटर जेट्स पाडली, पण ती भारताच्या हवाई हद्दीतच येऊ न दिल्यामुळे पुराव्यासाठी त्यांचे अवशेष उपलब्ध नसल्याने एअर मार्शल ए.के. भारती यांनी स्पष्ट केले।